बाय मिळाली अर्धे संघ उपस्थित राहिला नाही ते हेडुटणे संघ. इथे प्राइस किती तुम्ही 50-25 तब्बल 22 आणि 23 ला याच मैदानावर स्पर्धा आहे. सुशील चषकाचं नाव सांगायचंय. एवन जोडी छत्री चषक. नितीन बघा चषकाचं नाव काय? छत्री चषक. क्या बात आहे. सोमनाथ आणि मनोज. नितीन मैत्री चषक पाहिले, दोस्ती चषक पाहिलं, आता छत्री चषक 23 आणि 22 तारखेला. काय चषक येतील सांगू शकत नाहीये शुभम. केतन म्हात्रे आणि आपण तर सुशील पाटील अजित. छत्री चषक 20-22 दंड. पेट्रोल चषक, पेट्रोल वाही चषक लाईव्ह नाही रिमोट बाय. काय सुशील काय सांगू शकत नाही कोणी काय चषक ठेवत. स्कोरिंग करेन मी काय यार स्कोरिंग करायची ना जीटीसी वाला तो जीटीसी चे काम कर. हेलो बोल रहे मी बोला बोल. नितीन छत्री चषक 20 आपण भेटलं 20 आणि 23 ला आपण पाहिलं तर तो 22 आणि 23 ला छत्री चषक. सुशील सांगा आम्हाला कोणता चषक आहे तुम्ही? ग्रामीण चषक. नितीन आता नाव माहिती पडलं. ग्रामीण चषक 22 आणि 23 आपण पाहिले तर जुलै या मैदानावर स्पर्धा होणार आहे. केतन म्हात्रे आणि सुशील पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली आहे. दमदार खेळाडूंच्या माध्यमातून दमदार आयोजन बघायला मिळेल आणि एंट्री पण कमी असणार. राजा जाधव मग आम्हाला सांगितलं की सुशीलने आम्हाला तो पुरस्कृत केलाय मंडप. राजा जाधव तुम्हाला धन्यवाद. सुशील 40+ पण संघ आहेत का त्यामध्ये? 40+ पण संघ आहेत ना या मैदानावर. नितीन 40+ ला संधी मिळते. चला मॅच सुरू करायचे. इथून जो संघ जिंकेल तो आपण पहिले तर नौपाडा संघाबरोबर सेमीफायनल खेळ. गोलंदाजी मार्कावर येतो यावेळेला आपण पाहिले तर सुनील भाणे. जबरदस्त क्रिकेटर. 4 षटकांची मॅच आहे. घनश्याम नितीन याच मैदानावर आपण पुष्कळ काठेने 5 मॅच आपण क्षेत्ररक्षण केलं. आपण तर घनश्याम बाताडे देखील मला वाटतं 4थी मॅच क्षेत्ररक्षण करतायत. एक मिनिट जरा महेश. एक मिनिट स्कोरर येऊ दे जरा लवकर. उमेश जाधव सर आपण म्हणजे तर स्कोरिंग करतील, पंचगिरी देखील करतील. चांगले क्रिकेटर आहेत. नेहमी सहकारी असतं. चांगली बॅटिंग केली. नागेश पाटील यांचं देखील आपण पेट्रोल पंप आहे. व्यावसायिक आहेत. चला गेम ऑन. बॅट फलंदाज आपण पहिले मनोज आणि नो स्ट्राईकला सोमनाथ. गोलंदाजी मार्कावर सुनील भाणे. इथून जो संघ जिंकेल तो नौपाडा संघाबरोबर सेमीफायनल खेळ. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 50, द्वितीय 25 म्हणजे तब्बल 75,000ची स्पर्धा. मैत्री चषक कोण जिंकणार होत्या? रेग्युलर की 40+? सुनील पहिला चेंडू खूप चांगला यावेळेला जाऊन कट करायचा होता चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. मनोज पाटील अतिशय चांगला फलंदाज. 50 धावा देखील कुठण्याचा विक्रम आहे त्याच्या नावावरती. गेल्या वर्षी देखील खूप चांगला खेळ केला होता काटाच्या माध्यमातून.
हा चेंडू सरळ बॅट पुढे जातो, पंच करतो या वेळेला लॉक ऑफला जबरदस्त चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केले. धावसंख्या धाव पाहू शकता या वेळेला 2 मंच क्रिकेट आहे 2 ओव्हरती. सुनील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. इथून कोणता संघ अडवली की आपण इथं काटे नावापणा बरं सेमीफायनल खेळ. तर चलसतील शेवटची मॅच असणारे अंतर. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला पूल करायचा होता, गेले होते या वेळेला. पण फुटर निघून या वेळेला चेंडू खेळणं फार गरजेचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. आत्ताच आपण पाहिलं तर या आधीच्या सामन्यात उमेश जाधवला मॅन ऑफ द मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. आणि हेमंत दरे देखील सामना एन्जॉय करतायत. नितीन वातावरण खूप चांगलं आहे. क्रिकेट बघितलं मैदानावरती पूर्णपणे ग्रास आहे. नाही नक्कीच तुम्ही इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असे ग्राउंड मैदान तुम्ही पाहू शकता. चेंडू पुन्हा बॅककडे जाऊन कट करत होतो. या वेळेला चेंडू पडला तर खाली राहतोय, यष्टीरक्षक बीट होतोय आणि यष्टीरक्षक थोडासा आपण ते घसरतो. याला उमेश जाधव हेच ते क्रिकेट आहे. भास्कर एक चांगले डान्सर आहेत. नितीन 2 पायाला निकेप आहेत, त्यामुळे त्यांनी देखील उमेश जाधव एक धाव गेली काही हरकत नाही. तुम्ही ना सांभाळून क्रिकेट खेळा. भरपूर तुम्हाला क्रिकेट खेळायचंय. भरपूर उमेश जाधव आपण बोलले ते क्रिकेटर दुःखामध्ये देखील झालाय. गेल्या वर्षी जेवढे खेळलेले आहेत ना आणि एवढे टुर्नामेंट झाले त्या मानाने यावर्षी लेट चालू झाल्याने टीम पण खूप कमी खेळली. नाही नक्कीच उमेश जाधव कुठं कदाचित आणि भरपूर आता शेतीची कामं पण एकत्र आले आहेत आणि क्रिकेट देखील आता सुरू झालंय. हा चेंडू कट करत होता. गेल्या वर्षी याच वेळेला आपण बघितलं सुरेख झेल पकडला जातोय, फलंदाज बाद होतोय. सोमनाथ बॅक टू पवेलियन. कारण या वर्षी जर विचार केला तर उमेश तर 1 महिन्याने गणपती लवकर ऑगस्ट महिन्यात गणपती, त्यामुळे आता मला तर पुढच्या महिन्यात जास्तीत जास्त टुर्नामेंट होतील. गेल्या वर्षी आपण रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून 40+ क्रिकेट भरपूर झालं होतं. टेनिस असो, रबर बॉल असो, सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं असेल तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि स्वतः बॅटिंगला तर 3ऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटमध्ये ना उमेश जाधव सर तुम्हाला वयोमर्यादा नसते, तुम्ही कधी पण क्रिकेट खेळू शकता. म्हणजे फिटनेस चांगला. आता बघा संघ आपला माथेरानला जाऊन चॅम्पियनशिप पटकावली आणि अर्जुनभाई त्या संघाचे पुरस्कर्ते होते. जबरदस्त. हरीश म्हात्रे चिंचवडचा पाडा काय बॅटिंग केली त्यांनी. तीन विश्वास असाल जबरदस्त बॅटिंग केली आणि आपण बोलले धावा झाला. धाव फक्त आणि फक्त 1 टू गो. महेंद्र म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी केली. चेंडू या वेळेला बॅकफुट पंचचा लाट जवाब पटका बघायला मिळतोय. चेंडू चालला सिपकार रिझन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दाखवत आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आज धावा आपण पाहू शकता. उमेश जाधव आत्ताच आपण पाहिलं तर एक गेट टुगेदर आपण पाहिलं मोठ्या गावामध्ये आणि तिथे जलपेच सांगितलं की 40+ देखील एक प्रीमियर लीग झाली, पण 50+ संघांना देखील थोडंसं आपण प्राधान्य दिले तर ते संघ देखील तयार होतील. एक चांगली संकल्पना आहे. नक्कीच उमेश जाधव देखील आमची बातचीत करतायत की त्या संकल्पनेला उमेश जाधव आणल्या अंमलात तर त्या संख्येला दिजोरा देखील दिलं फार गरजेचं आहे. दिजोरा देणं गरजेचं आहे. आता जे खेळाडू क्रिकेट पासून दूर होते उमेश जाधव ते आता मात्र एकत्र आल्यात 40+च्या माध्यमातून. मित्र त्याचं नातं जपतं. 40+च्या संघाने जरी फायनल मारली बक्षीस बघत नाही, फक्त मैत्रीचं नातं. आणि या संघांचं एक वैशिष्ट्य आहे की कॉम्प्रोनितीन असतो. त्यामुळे नाही रिलेशन जपायचं, मित्रत्वाचं नातं जपायचं. उमेश जाधव आता बरेचसे खेळाडू देवीच्या पाड्याचे पण म्हणाले की आमचं आणि ह्या संघाचं घर सारखं संबंध आहे. आम्ही जरी हात काय हरकत नाही, आम्हाला आमची प्रवेश फी मिळेलच. बावीस 23 आपण म्हणजे तर याच मैदानात स्पर्धा सुरू असणारे 8 40+चे संघ असणारे आणि 10 रेग्युलर संघ खेळणार आहेत. बघा आज जे संघ आता तुम्हाला जर खेळायचं असेल त्या स्पर्धेमध्ये आपण पहिले ते आपली प्रवेश फी निश्चित करा. आपण
याच मैदानावर 4,000 प्रवेश फी असणारे पारितोषिक तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. गोलंदाजी मार्कवर येतो प्रवीण. मनोज भानेला देखील आज आपण पाहू शकता. गोल्डन मॅन आहेत नितीन. 5-5 सुनील भाणे. जबरदस्त गोलंदाजी केली. एक चांगला गोलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू. गेल्या वर्षी देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं. नितीन आडवलीची स्पर्धा कोण विचारणार? उमेश जाधव सर. नॉनव्हेज जेवण 3 दिवस भरपूर प्रमाणात त्यांनी जेवण खा आणि नाही संपलं तर आपण वेळे तर अन्नदान वाटप देखील त्यांनी केलं. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. सगळं मनोज. जबरदस्त चेंडू. यावेळेला बॅटरमॅन चेंडूला काढलाय. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून मिळत आहेत. फलंदाज बाद. काही गरज नव्हती मी तर म्हणेल उमेश जाधव सर. यावेळेला धावणं फार गरजेचं नव्हतं कारण का मनोज सर का फलंदाजी इथे धाव बाद होतोय. मनोजकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. 10-6 दुसरा गडी बाद होतोय. मिस्टर जल्पेशने देखील आमच्याशी संवाद साधला होता आणि सांगितलं की TDPL जशी होती तशी 40+ देखील TDPL ठेवायला पाहिजे होते आणि या संघामध्ये देखील ना आयकॉन खेळाडू द्यायला पाहिजेत. एक चांगली संकल्पना होती आणि कदाचित ती संकल्पना मला वाटतं यावर्षी अंमलात देखील येईल. नाही मला वाटतं जल्पेशनी तर पुढाकार घेतला ना उमेश जाधव ती स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल. तर त्यांचं लाईट टेलिकास्ट आहे. नाही मनात तर आहेच पण त्यांचा खेळताना सहकार्य देखील लाभणं फार गरजेचं आहे. सहकार्य करतील म्हणजे जाधव तुमचं देखील सहकार्य असणार आहे आम्ही आशा करू. पण प्रत्येक खेळाडूंनी ना आपली स्पर्धा समजून काम केलं ना ती स्पर्धा लवकर यशस्वी पार होईल. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. राजा येतोय. राजेश पाटील. रेग्युलर क्रिकेटमध्ये जबरदस्त बॅटिंग करायचा. चेंडू यावेळेला आपण फ्लाईट दिली होती. चेंडू बॅट अंतरावर निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आडवली संघाच्या माध्यमातून. मी जाधव मगाशी आम्ही निलेशशी थोडासा संपर्क साधला. निलेश म्हणाला की जरी मी रेग्युलर मधनं 40+ मध्ये खेळायला आलोय पण 40+ ची गोलंदाजी इतकी चांगली ना प्रत्येक चेंडूवर तुम्ही आक्रमण करू शकत नाही. आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं सतीशनी की जरी आम्ही 40+ असलं तरी पण तुमचं विकेट मात्र इथे आम्ही घेऊ. आणि जर विकेट घेतला तरी एक आपण चिंचा पेच चेंडू टाकला आणि तिथे मात्र निलेश बाद झालाय. एक 10 मिनिटे यावेळेला पंच वाईटची खूण करत संख्या धावफल करते. आपण पाहू शकता यावेळेला दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 2 ने पुढे सरकते. 8 धावा. ते काही खेळाडूंना काय वाटतं उमेश जाधव की आम्ही 40+ खेळायला आलो म्हणजे आम्ही काही करू शकतो असं नाही. अनुभवी खेळाडू आहेत ते देखील. त्यांनी देखील एक गाजवलाय आणि मगाशी ते मान्य केलं. यावेळेला 1 धाव इथे मिळते. यष्टरक्षक बीट होतोय. निलेशने ते मान्य केले की नाही मी जरी रेग्युलर खेळून आपण संघातून या संघामध्ये खेळायला आलो 40+ पण मी जास्त चौकार षटकार मारू शकत नाही. 5च्या स्वरूपात 1 धाव मिळते. तर संख्या 9. अनुभव आहे भरपूर आणि आता 40+ चे चांगले खेळाडू आपण तर गोलंदाजी करतात. याच मैदानावर गेल्या वर्षी संदर्भ संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती. रेग्युलर नेवाली संघाला पराभूत केलं होतं. नावाली नवनाथ सावंत संघ नाही लिजेंड खेळाडू आणि त्यांचा आदर करणं म्हणजे जाधव सर बघितलं 3 ते 4 वर्षाचा क्रिकेट जर बघितलं ना तर आत्ताचे यंगस्टर आणि तेव्हाचे यंगस्टर मध्ये खूप फरक आहे. आत्ताच्या यंगस्टर म्हटलं मी 50 मारले म्हणजे मी मोठा खेळ नाही. तुम्ही सिनियर खेळाडूंचा नेहमी आदर करा. पिंट्या दिवशी सांगतो ना भाऊ पाटील तुम्ही जेवढा क्रिकेटचा आदर कराल खेळाडूचा आदर कराल तुम्ही चांगले क्रिकेट. हा चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग. चेंडू चालला यावेळेला कव्हर रिजन एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून 55 इशारा काय येतो पाहायचंय चौकार. तर निलेश आपण सांगितलं आम्ही काय एवढे मोठे खेळाडू आम्ही खेळाडूंचा आमचे जे सिनियर होते त्यांचा मान सन्मान करत होतो. त्यांचा ज्या दिलेल्या टिप्स आम्ही अंमलात आणायचो त्यामुळे पिंट्या जोशी आपल्या डोंबोलीतून खूप चांगले मोठे खेळाडू झाले. प्रवीण चेंडू यावेळेला आपण म्हणताय कॉड बॅनचा अपील होतोय. फलंदाज बाद होतोय. ना रिस्पेक्ट टू क्रिकेट म्हणजे जाधव सर ना क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे. तुम्ही यंगस्टरांना आता सांगितलं ना काही नाही हरकत नाही. ते आता तुमचं ऐकतील पण पुढच्या मॅचला जे करायचं तेच करणार आहे. तसं करू नका. तुम्हाला मोठे खेळाडू बनायचे ना तर तुम्ही सिनियर खेळाडूंचं ऐका कारण का त्यांनी जेवढं नाही 8 खेळाडू देखील आहेत. 8 संघ 22-23 ती स्पर्धा होणार. ती संपर्क सुशील पाटील आणि केतन म्हात्रे.
सुभाष पाटीलशी देखील संपर्क साधला तरी चालू शकता. शिवा येतोय नवीन फलंदाज प्रवीण. राऊंड कडनं मार्ग होते चेंडू पुन्हा शापल ऑन साईडला फुल करतात. यावेळेला एक डाव कंप्लीट केली जाते. तो पण गणेश शेलार त्या चेंडूला उचलतात ते करतात बघा एक्शन दाखवत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. एक स्वरूपात 14 धावा. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात 14. 7च्या सरासरीने उमेश जाधव सर आपण तर मी आता थोडंसं रेग्युलर क्रिकेटकडे देखील जातोय. यंगस्टर मी खेळाडू भरपूर असे पाहिलेत कारण की या गावात आम्ही आलो तो होळी चषक मध्ये सुधाकर माळी यंगस्टर आहे. याच उमेश पाटील आम्ही गावात होळी चषक साठी आलो होतो. एकेका संघात 38 39 32 खेळाडू पण एवढा शिस्तप्रिय क्रिकेट झाला ना जबरदस्त मजा आली. तर डायगर गाव म्हटलं ना एकीचं बळ एकही खेळाडू आरडाओरडा करत नव्हता. सर्व मॅचेस 5 हो आणि जेवणाची व्यवस्था देखील नॉनव्हेज जेवण व्हेज नॉनव्हेज शेवटच्या दिवशी गोलंदाजी मार्कावर येतो. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू लॉक केला. यावेळेला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे मनोज. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अनिल धावसंख्या धावफलकात 16. शिवा आहे. शिवाजीला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मोठे फटके मारावे लागणार. मनोज आज झालाय. हा चेंडू सरळ बॅटने खेळतो. यावेळेला मनोज आहे. प्रयत्न खूप चांगले केले नितीन. अप्रतिम प्रयत्न नितीन. प्रयत्न जबरदस्त केले. म्हणजे सर असे प्रयत्न केले ना खरं कौतुक करणं फार गरजेचं आहे. सुभाष पाटीलचा देखील गोल्डन विकेट मिळवला होता सांघिकेच्या माध्यमातून. SP ला माहिती आहे विकेट मिळवलं त्याचं त्याला आपण इथे शाबासकी देणं फार गरजेचं. धावसंख्या धाव फलकात 18 धावा. अनिल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं 30 षटक घेऊन स्ट्राईकला शिवाजी. हा चेंडू डान्सिंग डाऊन सुरेख कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा पार जात नाही थांबला. यावेळेला सर काय फटका होता. लाजवाब फटका होता. नेत्र दीपक फटका होता. एक धाव कंप्लीट केली आहे. 3 धावा इथून कंप्लीट केल्या. 4थी धाव होते का पाहायचंय. 4थी धाव पूर्ण. 5वी धाव पूर्ण होते का पाहायचं. अर्जुन बाई बघा किती वेगाने धावतायत. 40+ संघटनेचे अध्यक्ष. नाही दुसऱ्यांदा 5 धावा. उमेश सर असं वाटतं की जंगलामध्ये ना हरण धावतात. अर्जुन भाई किती वेगाने धावतात बघा. फिटनेस बघा किती आहे. गोल्डी क्रिकेट फिटनेस चांगलं पाहिजे. देवीच्या पाडा संघाने देखील रेग्युलर क्रिकेटचे खेळाडू देखील 5 धावा धावून काढत नाही. 40+ चे बघा खेळाडू धावतात. अर्जुन भाईचे तारीफ करा थोडं कमी कारण की या माध्यमातून काय होतं उमेश सर खेळाडूचं फिटनेस देखील चांगला होतो. आणि मगाशी काय खेळाडूंनी सांगितलं तर मी त्या वस्तूचं नाव घेणार नाही की आम्ही त्याच्यामुळे थोडंसं त्या गोष्टीपासून दूर झालो क्रिकेट मध्ये. हा चेंडू सुरेख टायमिंग. मनोज मानेच्या हातातून झेल निसटतोय आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. षटकार. जबरदस्त बॅटिंग करतो अर्जुन भाई पाटील. 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. जबाबदारी आहे. दुहेरी भूमिका बजावावी लागते मैदानात. एक खेळाडू आणि आता जबाबदारी देखील पार पाडतात. जबरदस्त टायमिंग. झालंय काय उमेश जाधव सर आपण तर टायमिंग गोलंदाजीची गती होती त्याचा पूर्णपणे फायदा झाला फलंदाजाला. फटक्यामध्ये ताकद नव्हती पण टायमिंग खूप चांगलं होतं. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं. अनिल चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड जाऊन पंच केलाय. चेंडू चला डीप कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक येतो. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. नितीन मी तर म्हणेल ना शिवाजी थोडे घाबरतात अर्जुन भाईंबरोबर धावायला. असं काय धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा. 31 धावा. 2 षटकात 14 धावा होत्या पण आता चांगली बॅटिंग केली. अनिल चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. पटामला चेंडू लागतो. 1च धाव. चांगलं क्रिकेट खेळतोय अर्जुन भाई. यावेळेला स्ट्राईक स्वतः करत ठेवतोय बघा. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्त 32 धावा.
अंतिम षटक आता कोण घेऊन तो पाहायचं. सुनील वाणेल एक षटक हाताळलंय, प्रवीणने एक षटक हाताळलंय, अनिलने एक षटक हाताळलंय. बत्तीस धावा दाखल का त्याचा मला वाटतं भास्कर येतोय. बघा 22 आणि 23 ला जी स्पर्धा आहे तिचं प्रथम पारितोषिक आहे 30,000, द्वितीय पारितोषिक 15, म्हणजे तब्बल 45,000 ची स्पर्धा नाही ती. आणि 4,000 प्रवेश फी. 8 40 प्लसचे संघ आणि रेग्युलर संघ 10. नाही कॉम्प्रो कंपल्सरीच राहणार आहे नितीन. केतन पाडे, आपण केतन म्हात्रे आणि सुशील पाटील. तर सुशील पाटील म्हणजे हाच मैदान असणार आहे. परमपूज्य टिकीदास महाराज क्रीडांगण. उमेश जाधव सर या गावात जर आलं ना तुम्हाला जय सीताराम हे नाव पहिलं ऐकायला मिळतं. जसं आपण रामराम करतो तसं जय सीताराम टायगर मध्ये. तर टिकीदास महाराजांना भरपूर मान होता. या अग्री समाजात जर जास्ती मान कोणी दिला असेल तर मी टायगर गावचं नाव घेईन. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे. भास्कर आणि त्यांच्याच नावाने हे क्रीडांगण इथे उपलब्ध झालं. आपण इथे नामकरण केले गेलेले, त्यांची प्रतिमा देखील आपण पाहू शकता. चेंडू बॅक पुढे जाऊन ऑन द टोचच्या माध्यमातून स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू थांबलाय नितीन या वेळेला. फटका खूप चांगला आहे. नितीन अर्जुनबाई चौथी घेत आहेत का पाहायचं धाव आणि इच्छा होती. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा. जाधव सर अर्जुनबाई ज्याप्रमाणे धावतात असं वाटत नाही की 40 प्लसचे खेळाडू आहेत. 50 प्लस आहेत. जबरदस्त फिटनेस आहे बघा. कारण का तुमचं ना खाणं देखील तेवढं चांगलं राहिलं पाहिजे तर तुम्ही फिटनेस ठेवा. चेंडू या वेळेला बॅकवर्ड राऊंड कट करायचं होतं. या वेळेला चांगली गोलंदाजी बघा मिळेल. नाही नक्कीच सराव करा. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. चेंडू ऑन द टोस खेळायचं होतं. पंच वाईड ची खूण करताय. धाव संख्या धावफलकाती 36 धावा. कोणताही खेळ असो उमेश सर तुम्हाला प्रॅक्टिस फिटनेस ठेवणं फार गरजेचं आहे. चेंडू यावेळेला बॅकची खडा घेऊन थर्ड आपण म्हणतोय थर्डमॅनला जातो. चेंडू जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव इथे पूर्ण केले होते. धाव संख्या धावफलकाती 37 धावा. अंतिम षटक प्रगती पथावर आहे 37 धावा. कारण 2 षटकात 14 धावा. पण त्यानंतर मी तर म्हणेन चांगलं कमबॅक केलं काटे 40 प्लस संघाने. अर्जुनभाई पाहायचं आता कशा प्रकारे बॅटिंग करते. रोहित चेंडू नव्हती. चेंडू पुण्याचा बॅक पुढे गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चला बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये 2 धावा कंप्लीट केले आहेत. हे जे 2 फटके होते ना अर्जुनभाई पाटीलचे हे जर आपण तर रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण तर उन्हाळी क्रिकेट असं ना तर दोन्ही चौकार बघायला मिळाले नितीन. जबरदस्त स्क्वेअर कटचे फटके. तीन अर्जुनभाई पेक्षा मला वाटतं शिवाजी जास्ती जमलेत तर त्यांना धावावं लागतंय. 2 चेंडू बाकी धाव संख्या 39. चेंडू एक प्रचंड होता. एक धाव कंप्लीट केली. पंच वाईट शिकून करतात. 1+1 41 धाव. जर या वर्षीचा विचार केला तर 2000 आपण 22 नितीन गड आपण समालोचन करताना मला आता 20 वर्ष होती. जर मी माझ्या कारकिर्दीत प्रथमच असं बघितलं की मॅच संपायच्या आधी आपण पंचांचं आणि समालोचकांचं पेमेंट केलंय महेश पाटीलने. खरोखर धन्यवाद देऊ. थोडं कमी नाही सांगण्यासारखी बाब आहे मनोज मी तर म्हणेल उमेश सर. आणि उद्या स्पर्धा बाकी असं नाही की आजच दिवस आहे शेवटचा. उद्या पण उद्याचा दिवस आहे पण आजच त्यांनी पेमेंट करू. धन्यवाद त्यांना खूप खूप. चेंडू या वेळेला पंच वाईटची खूण करताय. धाव संख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला 23 धावा. सॉरी आपण 43 धावा. 23 धावा बोललो. चेंडू ऑन साईडला आपण कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होत का. धाव संख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला
फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकातील 45. नितीन शॉट म्हणजे 44 धाव. 45चं लक्ष असणार आहे. एकच रन आता ते. एकच धाव. 44 धाव 45 धावांचं लक्ष असणार आहे. इथून कोणता संघ नवापाडा संघाबरोबर सेमीफायनल खेळतोय. तर नवापाडा संघाला देखील आता वेध लागले असेल की इथून मॅच कोणत्या संघ त्याला पराभूत करून एक ट्रॉफी आज उद्या न्यायची. 47 धावा आपण म्हणजे तर धावफल कधी लागल्यात. 45चं लक्ष आहे. मॅच जसं सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. शरद भाने देखील येतात. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 44 कारण एक शॉट आहे. असं आपण रबर बॉलला भाईंच्या राज्यात आम्हाला काय सर्व काही पाहायला मिळालंय 40+ मध्ये. हेल्मेटचाही वापर बघा. या अगोदर मी हरेश मिरकोडीला पाहिलं होतं दहागावच्या. त्यानंतर समर्थ कडूला पाहिलं आम्ही. आणि कदाचित घनश्याम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हेल्मेटचा वापर करतील मला वाटतं. घनश्याम नाही इमानदारीत मागून घ्या. दरेकर एक हेल्मेट तुम्ही मागून घ्या. तर सेकंडला सुनील वाहने आहेत. 9 सेकंडला आपण पाहिलं तर प्रवीण आहेत. सुनील आणि प्रवीण आणि गोलंदाज आपण पाहिलं तर मनोज पाटील आहेत. 24 बॉल मध्ये टार्गेट आपण पाहिलं तर 45 आहे. 40+ मध्ये पहिल्यांदाच आम्हाला हेल्मेटचा वापर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता मनोजचा. डॉट बॉल. प्रवीण आणि गोलंदाज मनोज पाटील आहेत. 40+ चे बुम बुम ही ओळख आहे मनोज पाटीलची. मात्र आज बॅटिंग चांगली झाली नाही. एक काळ अरविंद पाटील यांनी सुद्धा गाजवलंय. मनोज पाटील यांचे बंधुराज. त्यानंतर अंबरबाद कोळेगावचे शाखा प्रमुख रणजित संते सुद्धा सामना एन्जॉय करतायत. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक.
प्रेषित, क्या बात आहे. चेंडू प्रेषित कडे गेला होता आणि पडले कोण? केशव. क्या बात आहे. केशव भाऊ घाई करू नका. क्या बात आहे. भाऊ प्रेषित बघा काय फिल्डिंग करतायत. नाही सराव केलाय प्रेषितने मला वाटतं. नाही डेली ते नेट भाईने केलेले सुविधा केल्यात त्यांना नेटमध्ये सराव, इथे सराव करतात नक्कीच. हा महेश आम्हाला बोलले की भाई सुद्धा येतात सरावसाठी टायगरच्या मैदानामध्ये. 3 धावा मिळाल्यात. सेकंडला प्रवीण येत आहेत. आता बघा ते गोलंदाज मनोज. प्रवीणने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 33 धावा कुठल्या होत्या संदोपच्या विरुद्ध. आणि इथे 2 धावा पूर्ण झाल्यात बघता बघता. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 5. मनोज बघा मनोज पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. मैत्री चषक 2022 तब्बल 75,000 प्राइज असणारी स्पर्धा. काय बोलतो? प्रेम पाटील सुद्धा भरपूर सहकार्य करतात टायगरचे. महेश चेंडू भरपूर इथून गायब झालेत आता. कारण शुभम जाता जाता 2 घेऊन गेले. अजून उद्या मॅचेस बाकी आहेत. एक धाव मिळाले. सात धावा झाल्यात. गोलंदाज मनोज 45चं टार्गेट आहे. 7 धावा झालेले आहेत. वाईट बॉल. धावसंख्या 8. 45चं टार्गेट आहे. बिनबाद 8 अशी सुरुवात आडिवली 40+ संघाची. नक्कीच प्रमोद म्हात्रे देसाई गाव सामना एन्जॉय करतायत. LB नाहीये मनोज पाटील. LBW नाहीये. जर क्लीन बोल्ड झाले तर फलंदाज बाद असतील. रवी म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. प्रमोद म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. 1 धाव मिळाली. LBW नाहीये. धावसंख्या 9. दुसरं षटक गोलंदाज सोमनाथ पाटील. चांगली गोलंदाजी केली मनोजने. म्हणजे 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 गोलंदाज वापरावे लागणार आहेत. आज ते संघ सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतायत. जरूर का त्यांना असं वाटतं की आम्ही इंग्लंडमध्ये आहोत. काही एडव्हर्टाईजच्या जागेवरती ते खेळण्यासाठी आले होते. मात्र 40+ संघटनेचे काही नियम आहेत. जर तुम्ही खेळण्यासाठी येत नाही तुम्हाला प्रवेश फी द्यावी लागेल, लक्षात घ्या. एडव्हर्टाईज संघ इथे उपस्थित राहिला नाहीये. मात्र आज संघाने सहकार्य दाखवलं होतं. मात्र 40+ संघटनेचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. मॅनेजर बोलो आज संघाचे मॅनेजर बघा त्रिंबक काळन सुद्धा सामना एन्जॉय करतायत. गोलंदाज सोमनाथ येत आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडू मध्ये. 36 माफ करा 18 बॉल 36. 9 झालेले आहेत. 18 बॉल मध्ये 36 अजूनही करायचे आहेत. 9च्या सरासरी. बाराच्या सरासरीने आता धावा बनवायचे आहेत. सोमनाथ चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आहे. सुनील वाने सांगतात की चेंडू ऑप्शनच्या आतमध्ये पिचिंग झालाय. प्रत्येक खेळाडूकडे खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. इथे सोमनाथ स्वतः जात आहे चेंडू उचलण्यासाठी. एकच धाव मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. चेंडू शिल्लक आहे 16. धावा करायचे 35. मॅच 50-50 मॅच अजूनही बॅलन्स आहे.
इथे झेल राजेश कडनं ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले होते राजेशचे. धावसंख्या 11. बघा गोलंदाजी चांगली करतोय काटे. खरंच तुमच्याकडे फक्त बाळूबडे नेट जरी असेल ना तुम्ही गोलंदाजीचा सराव करू शकता. आणि भाईने तो उपलब्ध करून दिलाय काटे 40+ खेळाडूंना. नाही तर स्वतः भाई थर्ड मॅनला आहेत. 40+ संघटनेचे अध्यक्ष व कल्याण तालुका संघटक. खूप मोठी जिम्मेदारी आहे. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे कुठेतरी शांत ठेवलंय प्रवीणला. ज्या प्रवीणने पहिल्या मॅच मध्ये संदर्भ संघाच्या विरुद्ध 33 धावा कुठल्या होत्या त्याच प्रवीणला थोडस शांत ठेवतोय काटाई संघाचे गोलंदाज. सोमनाथ चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 12. सिंगल डबलने 45 पर्यंत पोहोचणं बाळू पाटील थोडंसं कठीण आहे आडिवली 40+ला. आणि पहिल्या मॅच मध्ये आडिवली संघाने 74 कुठल्या होत्या, मात्र या मॅच मध्ये त्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कदाचित तोही त्यांच्या अंगलट येऊ शकतो. नवपाडा 40+ संघाने 2 मॅच प्रथम बॅटिंग करताना जिंकल्यात. तिसऱ्या मॅच मध्ये बघायचंय टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेत आहेत. राजेश एक्झॅक्टली काय करतायत. प्रत्येक डॉट बॉल जर सोडून दिला तर धाव मिळणार आहे. धावसंख्या 13. षटक संपलेलं आहे. 2 षटकात 13. धावा 13 झाल्यात. अजून बनवायचे 32 12 बॉल मध्ये. 12 चेंडू 32. चला फास्ट खेळा थोडा. गोलंदाजी चांगली गेली आहे, मात्र आता 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागणार आहेत काटाई संघाला. सचिन पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत आजदे संघाचे. सचिन पाटील स्वागत आहे आपले. टीम मीटिंग बघा, थोडीशी चर्चा करतोय काटाई संघ. चर्चा करतोय कारण त्यांना माहिती आहे इथून 12 चेंडू मध्ये 32चं संरक्षण करायचंय. 12-32. चला काटाई संघ मॅच सुरू करायची. 12 चेंडू 32. मगाशी आजदे संघाला असं वाटलं की आम्ही इंग्लंड मध्ये आहोत. एन्जॉय करतायत ते. 12 चेंडू 32 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे आता काटाई संघासाठी सुद्धा. गोलंदाज कोण आहेत. नाही आजची एक प्रेक्षणीय मॅच ठेवायला हवी मला वाटतं सेमीफायनल झाल्यावर. बारा चेंडू 32. केशव येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये भरपूर मोठं नाव आहे केशव काळन. आजदे संघाचे विस्फोटक गोलंदाज. 12 चेंडू 32. आणि इथे सुनील भानेची खेळी समाप्त. फलंदाज क्लीन बोल्ड. मॅच टर्न झाली आता काटाई संघाच्या बाजूने. 11 बॉल मध्ये 32 करायचे. पहिल्या मॅच मध्ये त्यांना पुढे वाटचाल मिळाली. इथून मॅच जिंकली तर सेमीफायनलचं तिकीट मिळू शकतं. आणि इथे सुनील भाने बाद झालेत. 11 बॉल 32. एसपी सुभाष पाटील आपण यायचे. सुभाष पाटील. कुणाल. 11 बॉल 32 पाहिजे. अकरा चेंडू 32. चला महेश थोडस फास्ट खेळा महेश. 11 बॉल 32 पाहिजे. 32 हवेत. तिसऱ्या पंचांची मागणी. सुभाष नाही कमिटीचं जावं लागेल. सुभाष तुम्ही मेन पंच जा. महेश तिसरे पंच राहतील. माझा तसाच इलाज नाही आपल्याकडे. एसपी या महेश. एसपी
नाना ते नाना नाना पोरं फोन करतात 400 वर टाकले म्हणतं सचिन कडू आपण मेन पंच या 11 बॉल 32. नाही सोमनाथ ते जबरदस्त गोलंदाजी केली आज. सोमनाथ मनोज जबरदस्त गोलंदाजी. अजून भाई षटक फेकू शकतात. भाई ऑप्शन आहे त्यांच्याकडे. 11 बॉल 32. इथे मात्र स्लोअर वन चेंडू होता. नाना त्याला केशवने 100 टाकायला लागतं आता 100 टाकायचं. 10 चेंडू 32. सुशील यांनी आकाशवाणी केली होती षटकार बघायला मिळेल. थोडस पाऊस आला. 9 चेंडू 26. 11 बॉल 9 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे आता. आठ चेंडू 25 धावांची गरज. महेश 8 चेंडू मध्ये 25 हव्या आहेत. 8 बॉल 25. गोविंद भाने येत आहेत. आठ चेंडू 25. गोविंद येतात. 8 चेंडू 25. आठ चेंडू 25. इथे फटका चांगला आहे. प्रेषित काय करतायत बाळू. प्रयत्न चांगले होते. चौकार. 7 बॉल 21. मॅच ऑन आहे अजूनही. डाय चांगली मारली त्यांनी. प्रेषितला फक्त चेंडू अडवायचा होता. झेलची गरज नव्हती. 7 बॉल 21. रणजित संते बघा नाराज आहेत. एक सिंगल इथे मिळाले. धावा झाल्यात उमेश जाधव आम्हाला माहिती देत असताना. 25 चेंडू शिल्लक आहे. 6 धावा करायचे 20. नवपाड्याचे कॅप्टन या. ते घनश्याम आयकॉन आहेत मला वाटतं काटेचे. गोलंदाजी करू शकतात का ते. आणि 22-23 स्पर्धा होणार आहे याच मैदानात. त्या स्पर्धेसाठी राजा जाधव यांच्याकडनं मोफत मंडपची व्यवस्था आहे. मोफत 20 धावांची गरज आहे. 20. 6 चेंडू 20. गोलंदाज कोण आहे. बघायचं भाई चर्चा करतायत थोडीशी. शिवाजी पाटील गोलंदाजी करू शकत नाहीये मला वाटतं. राजेश गोलंदाजी चांगली करतात आणि अर्जुन भाई सोडतात. म्हणजे 2 ऑप्शन आहेत. बळू स्वतः
चला 6 चेंडू मध्ये 20 हव्यात. चेसिंग कंपल्सरी सुद्धा भाई येतात. भाईने बॅटिंग चांगली केली आहे. गोलंदाजी बघायचे कशा प्रकारे करतायत. सहा चेंडू 20. पहिला चेंडू सुरेख होता. फलंदाजाला फसून जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते. प्रवीण नाराज आहेत. 9 सेकंडला आहेत. 5 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. बॅटिंग भाईने चांगली केली. पहिला चेंडू सुरेख टाकलाय. इथून काटे 40+ बाळू जिंकतोय तर कदाचित मॅचचा पुरस्कारही भाईना मिळू शकतो. आणि बॅटिंग सुद्धा चांगली केली. 17 धावांचं योगदान दिलंय. इथे फुलटॉस आउट ऑफ द पार्क. षटकार. 4 चेंडू 14. चार चेंडू 14 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे भाऊ. 4 चेंडू मध्ये 14 करायचे आहेत. काही घडू शकतं. इथे काटे संघ उलटफेर करेल का या मॅच मध्ये की आदिती संघ विजय संपादन करेल. इथे फटका चांगला आहे. बॅक टू बॅक दुसरा धमाका. षटकार. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. मॅचला कलाटणी देत असताना फलंदाज गोविंद. दोन चेंडू 8 धावांची गरज आहे. आता भाईनाक जे काय जणू काय आपण पाहिलं ना या षटकार. आता या 2 चेंडू मध्ये बाळू भाईने एकच चेंडू डॉट टाकायचंय जर काटे संघाला विजय संपादन करायचं असेल तर. दोन चेंडू 8 धावा. प्रवीण बाद झाले. चेसिंग कंपल्सरी आहे लक्षात घ्या. संदीप भाणे येत आहेत नवीन फलंदाज. रणजित संते थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. प्रेषितने एक डाय मारली. चौकार गेला. मात्र प्रयत्न चांगले होते. आणि इतकं सोपं नाहीये रबर बॉल क्रिकेट. पावसाळी क्रिकेट आणि त्यामध्ये तुम्हाला फिल्डिंग करणं इतकं सोपं नाहीये. 40+ मित्रांनो खेळाडू आहेत. मात्र प्रयत्न चांगले करतात. हेच खूप मोठी गोष्ट आहे. 2 बॉल 8. दोन चेंडू 8. चला फास्ट. संदीप काहीतरी चर्चा करतायत कारण संदीपला माहिती आहे या चेंडूवरती 2 किंवा षटकार हे महत्वाचं आहे. एकनेच काम चालणार नाहीये. नितीन मोहीर सुद्धा फिल्डिंग करतायत काटे संघामध्ये. राईट उर्दू विकेट. वाईट बॉल आहे. 2 बॉल 7. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 7. एका बाजूला काटेही 40+, दुसऱ्या बाजूला आडिवली 40+. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. मोनिका पाटील 11 संदाप. आणि इथे सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 चेंडू मध्ये आता 7 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार इथे वाचू शकतो आडिवली 40+ ला. आता 7 कंपल्सरी आहे आणि हेच भाई विचारतायत की धावा किती हव्यात. 7 कंपल्सरी. क्या बात आहे. षटकार आला तर मॅच काटे जिंकेल. एक बॉल 7. आणि इथे नो बॉल. आता फ्री हिट आहे. सचिन कडू यांचा इशारा आलाय. फ्री हिट. 1 बॉल 6. म्हणून असं वाटलं होतं एक लिगल डिलिव्हरी काठी संघ सेमी फायनल मध्ये जाईल. मात्र अजूनही 1 चेंडू 6 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी. फ्री हिट आहे. गोविंद स्ट्राईक एंडला आहेत. महेश पाटीलला सुद्धा चांगला सामना पाहायला मिळालाय. 1 बॉल 6. आणि इथे सामना जिंकलाय आडिवली 40+ संघाने. हाडलं काटाई संघ. गोविंदच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 3 षटकार ठोकले.
वाईट चेंडूने थोडीशी गफलत झाली ते असंच म्हणावं लागेल एसपी. एक लिगल डिलिव्हरी, 1 बॉल 7 रनची गरज होती, वाईट आला आणि त्याचा फायदा झाला आडिवली पोटीला. अभिनंदन सुनील भारे. गोविंद या मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त जबरदस्त. काय करतं काय मॅच हार्दिका नाही जावड्या. गोविंद या मॅन ऑफ द मॅच. सुशील पाटील यांच्या शुभास्ते पण मॅन ऑफ द मॅच येणार आहोत. जबरदस्त जबरदस्त. फील्डिंग मनोज भारेने थोडी खराब